चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस के पूर्व थाने ग्रामीण माजी जिला अध्यक्ष नरेश गायकवाड़ इन्होंने उल्लासनगर नगरपालिका के दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग के उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव पर स्मार्ट छड़ी बांटने के नाम पर फर्जी ठेकेदार के साथ मिलकर लाखों रुपए का भ्रष्टाचार करने का आरोप लगाया है। शहर में अंधे और दिव्यांग लोगों को स्मार्ट छड़ी और साधारण छड़ी दी जाती है। वर्ष 2022-23 हेतु संकल्प संख्या 33 के अनुसार 13 दिसंबर 2022 शर्तों के अनुसार उल्लासनगर महानगर पालिका क्षेत्र में दिव्यांगजनों को स्मार्ट छड़ी बांटने का काम ठेकेदार में स्वामी इंटरप्राइजेज शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्लासनगर 3 में इनको दिया गया था। ऐसा 24 अप्रैल 2023 को दिखाया गया है और 4 मई 2023 को छड़ियां बांटी गई है, ऐसा कागज पत्र पर दिखाया गया है। आरटीआई से मिली जानकारी के अनुसार स्मार्ट छड़ी 54 और सादी छड़ी 84 है। कुल 138 छड़ियां लाई गई है। स्मार्ट छड़ी में से केवल एक ही छड़ी बांटी गई है। जब छड़ी की कीमत के बारे में पूछताछ की गई तो स्मार्ट छड़ी जीएसटी लेने के बाद केवल 1400 से 1500 रुपये और अधिकतम 2000 रुपये में मिल सकता है, लेकिन डॉक्टर सुभाष जाधव ने ठेकेदार से सहमति करके इस छड़ी की कीमत 12,900 रुपये प्रति छड़ी की कीमत लगाई गई है, जबकि साधारण छड़ी की मूल कीमत 200 रुपये से 450 रुपये रहते हुए 8,200 रुपये कीमत ली गई है, यानी कुल राशि में 70% की बढ़ाकर की गई है। ये खरीदे गए हुई छड़ी दिव्यांग विभाग में वैसे की वैसी रखी हुई है। जब ये छड़ियां बांटनी ही नहीं थी तो खरीदी क्यों? ऐसा सवाल नरेश गायकवाड़ इन्होंने पूछा है। में स्वामी इंटरप्राइजेज शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्लासनगर 3 इस जगह के संबंध में नरेश गायकवाड़ इन्होंने और कई लोगों ने इस पते को खोजने की कोशिश की, लेकिन ये पता कहीं नहीं मिला। इसके अलावा ठेकेदार के कार्यालय का पता नहीं मिला। इसका मतलब है कि ठेकेदार की कंपनी और पता दोनों फर्जी है और पूरा मामला महज फर्जी है। नरेश गायकवाड़ इन्होंने कहा कि पूरी प्रक्रिया मात्र 3 महीने में सारी छड़ियां बांटी गई ऐसा दिखाया गया है। इसलिए दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग के उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव इन्होंने ठेकेदार के साथ मिलीभगत कर फर्जी मामला बनाकर भारी भ्रष्टाचार किया, ऐसा नरेश गायकवाड़ इन्होंने बताया है। अपनी आंखों से कुछ भी नहीं देख सकने वाले दिव्यांग अंधे भाइयों का मजाक उड़ाया जा रहा है और इस पूरे मामले की पूरी जांच कराकर डॉक्टर सुभाष जाधव के खिलाफ आपराधिक फौजदारी मामला दर्ज कर निलंबन की कार्रवाई करने की मांग नरेश गायकवाड़ इन्होंने की है। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचं कानावर येत होतं, त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे अशी माहिती समोर आलेली आहे त्या दिव्यांग विभागातील अंध व्यक्तींसाठी अंध दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही छडी, ज्याला एक स्मार्ट स्टिक म्हणतात, एक साधी स्टिक जे ट्रिपल फोल्ड वाली एक असते, त्याचे 3 असे तुकडे करून फोल्ड केले जातील, तसेच एक स्मार्ट स्टिक अशा 2 स्टिक मागच्या वर्षी विकत घेऊन तो वाटप दिव्यांग बांधवांना वाटप करण्याचा घाट घालण्यात आला असं दाखवण्यात आलं, पण तसं कुठेही वाटप झाल्याचं निदर्शन आले नाही। ती माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली आहे की स्मार्ट स्टिक जिचा बाजारभाव 1200 ते 1400 पर्यंत आहे, ती स्मार्ट स्टिक ह्या लोकांनी दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगनमताने ती स्मार्ट स्टिक 12,900 रुपयाला विकत घेतली। त्याच्यानंतर जी साधी स्टिक असते, जे ट्रिपल फोल्ड होते, ती 300 ते 400 रुपयाची स्टिक आहे, तिचा बाजार भाव यांनी 8,200 असा मंजूर करून सुभाष जाधव यांनी ती दिव्यांग बांधवांना वाटप केली असं बनाव करून त्या मंजुरी करून आयुक्ताकडून त्या फाईल्स केल्या आणि त्याच्यामध्ये 7-7 लाख रुपयाची मंजुरी घेऊन जवळपास 14 लाख रुपयाचा घोटाळा हा आता सध्या निदर्शनास आलेला आहे। जशी माहिती मला मिळाली आहे, याच्यामध्ये त्याचा बाजारभाव काढल्याच्या नंतर साधी स्टिक 300 ते 400 रुपयाला, स्मार्ट स्टिक 1400 ते 1500 रुपयाला आहे। मग ती 1500 ची स्टिक ह्या लोकांनी 12,900 आणि साधी स्टिक 8,200 रुपयाला विकत घेऊन ती वाटप केलेली आहे। त्याच्यामुळे हा सरासर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार त्या विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगनमताने झालेला आहे असा माझा सरळ त्याच्यामध्ये आरोप असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, सदर चौकशी करून झालेली सगळी नुकसान भरपाई या जो कोणी पुरवठादार आहे आणि हे जे अधिकारी आहेत यांच्याकडून तो वसूल करावा असं आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। दिव्यांगाकडनं चार्जेस घ्यायचेच नाही, कारण दिव्यांग कल्याणकारी विभागामधनं त्यांच्या दिव्यांगाच्या योजनेसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू या महानगरपालिकेने मोफत त्यांना द्यायच्या आहेत, पण यांनी एक पुरवठादार नेमून त्याच्याकडून हा भ्रष्टाचार केलेला आहे, जे आता आमच्या चौकशीत समोर आलेला आहे। जी आमच्याकडे जी माहिती आलेली त्या माहितीतून ते समोर आलेलं आहे की यांनी अशा पद्धतीने तो भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा अनेक फाईल्स
अशा अनेक घटना आणखी भविष्यात आणि त्यांनी काही ऑटोमॅटिक व्हीलचेअर सुद्धा वाटप केले असं दाखवण्यात आलेले आहे. आणि शहरात कुठेही असा कोणी लाभार्थी नाही सांगू शकत की त्यांना ती ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळाली, ज्याची माहिती मी दिलेली आहे, पण जवळपास 2 महिने होऊन गेले, ती माहिती मला अजून उपलब्ध करून मिळत नाहीये. त्याचाही पाठपुरावा आम्ही करत आहोत. त्याची मी माहिती जर मिळवली, त्यांनी माहितीत असं लिहून दिलं की 1, 2 ते 3 लोकांना साधी स्टिक नाही, जवळपास सर्वच सगळं साध्या स्टिक ह्या लाभार्थ्यांना वाटल्यात आणि स्मार्ट स्टिक काही 2-3 लोकांना दिले आणि बाकीची पडून आहे. कारण त्यांचं असं म्हणणं की काही लोक